अरे देवा, हे पार्सल आलं कुठून? एवढं मोठं पाठवलं तरी कोणी? तर चला बघूया पार्सलमध्ये काय आहे. हे पार्सल पाठवलंय माझ्या आईने. मी वर्षभर माहेरी गेली नाही, तर मी तिला म्हटली पोरांना खाऊ पाठव, अगं पोरांना खाऊची आठवण येते. तर बघा आईने पाठवलं तरी काय. तर पॅकिंग तर इतकी जबरदस्त केली होती बघा. पिशवी अगदी निर्गुण इतका एक्साइटेड होता, पाठी तो डान्स करत होता. तर पहिलेच हे बघा पिशवी असं 3 पिशव्या. निर्गुण इतका एक्साइटेड, मम्मी किती पिशव्या. तर बघा पहिलेच निघाले छान छान असे लाडू. तिने गणपतीत लाडवाचा प्रसाद करून वाटला होता भावाला. माझ्या 1 वर्ष झालं, त्याला श्रद्धांजली म्हणून त्याने गणपतीच्या दिवसात लाडू बनवून गणपतीचा प्रसाद म्हणून तिने वाटला. इथं बघा निर्गुण कसा पाठी डान्स करतोय, त्याला खूप एक्साइटमेंट, सगळं तोच उघडतोय. तर टॅन पहिले निघाला एक थोडंसं वाळवण पाठवलं मम्मीने उपवासाचं. मी तर फक्त तिला शेव मागितली होती, बाकी तिला काही मागितलं नव्हतं. ही बघा ही तिखट शेव, मी एवढं 2च मागितलं होतं, पण आई म्हटल्यावर माहिती आहे ना कशी असते. हे बघा घंटी, मागे तिला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवलं होतं की निहिकाने घंटी तोडली म्हणून देवघरातली. तर ती म्हटली घरात आहे, आणि तिला बघा ना लक्षात पण पाठवून दिलं. ही निर्गुणला भेंडी खूप जास्त आवडते ना, तर ती म्हटली भेंडी कशी तुझ्याकडे? मुंबईत भेंडी सध्या 20-25 रुपये पाव आहे. तर ती म्हटली मी पाठवून देते, तिकडे स्वस्त आहे ना 20 रुपये किलो. हे पा पत्ता कोबी, कॅबेज, हे निर्गुणचा आवडता खाऊ. निर्गुणला हे छोटे समोसे खूप आवडतात. लहानपणी मलाही खूप आवडायचे आणि आताही आवडतात, असं नाही, खूप टेस्टी लागतात. तर 2 पॅकेट ते पाठवलं. आणि हे तर मला माहितीच नव्हतं ते काय पाठवणार. यात उत्तम मिरची, अद्रक आणि चवळी जी गावाला मिळते. मी तिला म्हटली, ती नको म्हटलं तूप पाठव, तरी तिने पाठवलंच. ती म्हटली असू दे, अर्धा-पाव किलो पाठवते, पोरं खातात. तर बघा इथं खाऊ आल्या आमची चिमणी इतकी खुश झाली की तिने लगेच प्लेट वगैरे घेऊन आले नाही, लगेच खाऊ खायला बसली. तिला खूप आवडते शेव. आणि इथं दादा बघा आमच्या छोटा समोसा खाताना. हा कसा आहे छोटा समोसा. हे बघा इथं हे पण, हे बघा कधी ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट नसणारी पोरगी आज खाऊन इतकी खुश झाली. मी आईकडे कधीही काही मागत नाही, मी मम्मीकडे नेहमी खाऊच मागते. कधी मी तिला कपडे मागत नाही, काहीच नाही. तिला म्हणते मला खाऊ दे भरभरून. हे बघा मस्तच ना. थँक्यू मम्मा. आणि इथं आभार व्यक्त करताना माझं बाळ बघा. मला खाऊ पाठवायसाठी काय पाठवलं अंबाईने खाऊ? छोटा समोसा, शेव, तिखट शेव, अजून घंटी, व्हेजिटेबल. तर मग थँक्यू बोल अंबाईला. थँक्यू अंबाई असं. अंबाई थँक्यू. बघा मला लालबागच्या राजाला जायची खूप इच्छा होती, पण मुलं लहान असल्यामुळे जाता आलं नाही. पण बाप्पाने त्याचा आशीर्वाद आणि प्रसाद दोघं पाठवून दिले. थँक्यू बाप्पा. गणपती बाप्पा मोरया.